गुड इव्हनिंग टू ऑल. फार्मेकोकायनेटिक्सच्या शेवटच्या लेक्चरकडे आपण आलेलो आहोत. एक्सरेशन पार्ट आपण काल पाहिलेला आहे. काही पार्ट जो बाकी आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये बेसिकली शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू एक क्वेश्चन महत्वाचा आहे. CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू, कायनेटिक ऑफ इलिमिनेशन, त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन हे दोन इलिमिनेशनचे जे कायनेटिक ऑफ इलिमिनेशनचे टाइप्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे हाफ लाईफ म्हणजे काय ते एक आपण डिस्कस करणार आहोत. आणि फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा एक पार्ट बाकी आहे. तो बायो ट्रान्सफॉर्मेशन टॉपिक मध्ये येतो. तो पण टॉपिक आपण पाहणार आहोत. तर बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये जे पण आपण डिस्कस करणार आहोत ते शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा 2 मार्कच्या क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण त्याचं प्रिपरेशन त्या दृष्टीने करायचं आहे. तर यामध्ये थोडे कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन यातला फरक लक्षात येऊ शकतो. आणि त्यानंतर त्याच्यावर जो क्वेश्चन येतात, डिफरन्स विचारला जातो कधी कधी की फर्स्ट आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशनचा जर 4 मार्कला जो विचारला तर मग त्यामध्ये मग डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या कन्सेप्ट जर समजल्या असेल तर लक्षात ठेवायला सोप्या जातात. तर आपण स्टार्ट करूया. काय आहे कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन. आणि आपण पाहिलं होतं की बिईंग ए फॉरेन सबस्टन्स आफ्टर डिझायर्ड इफेक्ट ऑकर, offending drug must be eliminated from the body. And for elimination point of view, metabolism and excretion both process are important. Metabolism to convert lipid soluble drug into lipid insoluble, that is non-polar form of drug into polar in other words. And uh, next process is excretion through one of the excretory organ, and we have discussed kidney is the major route of excretion. तर व्हॉट इज कायनेटिक ऑफ इलिमिनेशन आपण पहिले बघूया. त्यामध्ये क्लिअरन्स म्हणजे काय ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर आपण हाऊ दिस क्लिअरन्स इज कॅल्क्युलेटेड ते आपण पाहणार आहोत. तर क्लिअरन्स ऑफ द ड्रग is the theoretical volume of the plasma from which drug is eliminated in unit time. Drug is completely removed in unit time. क्लिअरन्स काय आहे ते आपण आता जाणून घेत आहोत. क्लिअरन्सची डेफिनेशन जी बुक्स मध्ये मेन्शन केलेली आहे ती मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. व्हॉट इज क्लिअरन्स तुम्हाला 2 मार्कला जरी आलं तरी ते लिहिता आलं पाहिजे. हाऊ क्लिअरन्स इज कॅल्क्युलेटेड. तर क्लिअरन्स म्हणजे काय की पर्टिक्युलर किती व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा मधून ड्रग एका युनिट टाइम मध्ये रिमूव्ह होतं. ओके, म्हणजे ड्रग दिल्यानंतर आपण बघितलं की ते प्लाझ्मा मध्ये येतं, मग ऍक्शन घडून येते, त्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम एक्सक्रिशनद्वारे तो बाहेर पडतो. तर क्लिअरन्स काय आहे? इट इज द theoretical volume of the plasma. It is the theoretical volume of the plasma from which drug is completely removed in unit time. Drug is completely removed in unit time. Okay. जर एखाद्या ड्रगचा क्लिअरन्स 2 ml पर मिनिट असेल तर याचा अर्थ आहे की एका मिनिटामध्ये 2 ml प्लाझ्मा मधून ड्रग कम्प्लिटली रिमूव्ह होत आहे. ओके, कम्प्लिटली रिमूव्ह होत आहे. आणि रिमूव्ह का होत आहे की एक्सरेशन झाल्यामुळं. ओके, सो क्लिअरन्स इज द थेरॉटिकल व्हॉल्यूम ऑफ द प्लाझ्मा फ्रॉम विच ड्रग इज कम्प्लिटली रिमूव्ह इन युनिट टाइम. How clearance is calculated? That formula we are going to discuss now. क्लिअरन्स कसं कॅल्क्युलेट होतं, ओके, ते आपण पाहणार आहोत. तर फॉर इलिमिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आय हॅव जस्ट डिस्कस मेटाबॉलिक इनएक्टिवेशन अँड एक्सक्रिशन, both process are important. And this clearance is calculated by formula rate of elimination divided by C. What is the C? C is plasma concentration. Clearance is equal to
रेट ऑफ इलिमिनेशन डिवाइडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. हा क्लिअरन्सचा फॉर्म्युला आहे. क्लिअरन्स कसं कॅल्क्युलेट होतं, तर रेट ऑफ इलिमिनेशन डिवाइडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ इलिमिनेशन डिवाइडेड बाय सी, अँड हिअर दिस सी मीन्स प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे क्लिअरन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो की इलिमिनेशनचा रेट काय आहे आणि ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय आहे, याच्यावरून हा फॉर्म्युला चा आन्सर आपल्याला येणार आहे, रेट ऑफ इलिमिनेशन डिवाइडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके, सी म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके ओके. आता फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन हे दोन पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यामध्ये काय घडतं काय नाही ते आपण पाहणार आहोत. व्हॉट हॅपन्स इन फर्स्ट ऑर्डर, व्हॉट हॅपन्स इन झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन, ते आपण डिस्कस करणार आहोत. तर दोघातला फरक तुम्हाला माहित पाहिजे की फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन मध्ये आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन मध्ये काय फरक आहे. So in first order kinetic of elimination, you have to remember F for F, constant fraction of the drug is eliminated from the body in unit time. Constant fraction of the drug is eliminated in unit time. Okay, in zero order kinetic of elimination, here constant amount of the drug is eliminated in unit time irrespective of the plasma concentration. तर हा फरक आहे फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर, आणि ते आपण एका एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेणार आहोत. सो इन फर्स्ट ऑर्डर कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी इन युनिट टाइम, आणि इथं झिरो ऑर्डर मध्ये कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. तर एफ फॉर एफ, फर्स्ट एफ फॉर फ्रॅक्शन, कॉन्स्टंट फ्रॅक्शन इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. तर हा मेन डिफरन्स आहे आणि त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहे. तर डेफिनेशन काय पाहिले आपण, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन, कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ द ड्रग प्रेझेंट इन द बॉडी इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. बॉडी म्हणजे प्लाझ्मा मध्ये असते ते. आणि झिरो ऑर्डर मध्ये कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. ओके, वी विल डिस्कस विथ वन एक्झाम्पल. ओके, फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर. सपोज आपण ड्रग ए पेशंटला दिलेला आहे. ओके, आणि ड्रग ए फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करतो, म्हणजे त्याची इलिमिनेशन प्रोसेस मध्ये फर्स्ट ऑर्डर कायनेटिक इलिमिनेशन प्रोसेसने तो इलिमिनेट होतो. याचा अर्थ कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम, असं त्याचा अर्थ होतो. तर सपोज आपण ॲझ्युम केलं की 10% ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम, फॉर एक्झाम्पल 30 मिनिट. तर 10 मिनिटांमध्ये जेवढं पण बॉडीमध्ये ड्रग आहे, प्लाझ्मा मधला ड्रग आहे, तर त्यातलं 10% इलिमिनेट होतं. ओके, 10% इन 30 मिनिट. सो हिअर कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. सपोज आपण जर 100 mg ड्रग दिला आहे किंवा पेशंटच्या बॉडीमध्ये 100 mg ड्रग आलेला आहे, ओके, ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर, तर 30 मिनिटांमध्ये त्यातलं किती मिलीग्रॅम इलिमिनेट होईल, तर 10% इलिमिनेट होतं. ओके, म्हणजे किती मिलीग्रॅम इलिमिनेट होईल, 10 मिलीग्रॅम. 10% म्हणजे क्लिअर, 30 मिनिटांमध्ये. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण ह्या ड्रग एचा डोस वाढवला आणि 200 mg केलं. ओके, म्हणजे प्लाझ्मा मध्ये सपोज 200 mg आलं ड्रग, तर मग 30 मिनिटात किती मिलीग्रॅम इलिमिनेट होईल मग, 10% 20 इलिमिनेट, 20 mg. 20 येस येस. आणि आपण जर अजून डोस वाढवला, 300 mg जर दिला, तर 30 मिनिटांमध्ये 10% म्हणजे 30 मिलीग्रॅम इलिमिनेट होईल. ओके, लक्षात आलं?
ओके, म्हणजे आपण जर डोस वाढवला, ओके, तर ड्रग जी एक्सक्रीशन होतंय, रेट ऑफ इलिमिनेशन ते पण वाढतंय, बरोबर आहे. 100 मिलीग्राम दिलं तेव्हा 10 मिलीग्राम 30 मिनिटात जात होता. 200 मिलीग्राम दिलं तर 20 मिलीग्राम इलिमिनेट होतो. 300 मिलीग्राम दिलं तर 30 मिलीग्राम इलिमिनेट होतो. म्हणजेच प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन पण काय होतंय, वाढतंय, बरोबर आहे. जास्त अमाऊंट इलिमिनेट होते. म्हणजेच काय, फर्स्ट ऑर्डर मध्ये आपण काय म्हणू शकतो की रेट ऑफ इलिमिनेशन, ओके, फर्स्ट ऑर्डर मध्ये रेट ऑफ इलिमिनेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन पण वाढणार आहे. सो इन फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन, रेट ऑफ इलिमिनेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. त्यानंतर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन क्लिअरन्स. तर क्लिअरन्सचा फॉर्म्युला काय आहे, रेट ऑफ इलिमिनेशन, ओके, डिवाइडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. मग फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन मध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन पण वाढतोय, डिनॉमिनेटर वाढला तर न्यूमरेटर पण वाढतोय, त्यामुळे क्लिअरन्स काय राहील, कॉन्स्टंट. ओके, क्लिअरन्स कॉन्स्टंट राहील. ओके, क्लिअरन्स कॉन्स्टंट राहील. हे झाले फर्स्ट ऑर्डर मधले 3 इम्पॉर्टंट पॉइंट. फर्स्ट ऑर्डर मध्ये कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. ओके, constant fraction of the drug is eliminated in unit time. Rate of elimination is directly proportional to plasma concentration. म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढतो. आणि क्लिअरन्सचा फॉर्म्युला जो आहे, रेट ऑफ इलिमिनेशन डिवायडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढतं, म्हणजे डिनोमिनेटर वाढला तर न्यूमरेटर पण वाढतो, त्यामुळे तो रेशो कॉन्स्टंट राहतो. हे 3 पॉइंट फर्स्ट ऑर्डरचे आहेत. आता झिरो ऑर्डरचे 3 पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. झिरो ऑर्डर मध्ये कॉन्स्टंट अमाउंट ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. कॉन्स्टंट अमाउंट ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. ओके, फॉर example, drug B follows zero order kinetic of elimination. Drug B follows zero order kinetic of elimination. And what is the meaning definition? Constant amount of the drug is eliminated in unit time irrespective of the plasma concentration. Plasma concentration कितीही असू द्या, कॉन्स्टंट अमाऊंटच एका युनिट टाइम मध्ये इलिमिनेट होते. फॉर एक्झाम्पल, ड्रग बी फॉलो झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन. तर सपोज ह्या ड्रग बीचं काय होतं, 10 मिलीग्रॅम तिकडे 10% इलिमिनेट होतं 30 मिनिटांमध्ये. इथं काय, कॉन्स्टंट अमाऊंट इज इलिमिनेटेड इन युनिट टाइम. फॉर एक्झाम्पल, 10 मिलीग्रॅम 30 मिनिटांमध्ये इलिमिनेट होतं. 10 मिलीग्रॅम 30 मिनिटांमध्ये इलिमिनेट होतं. ओके, मग जर आपण 100 मिलीग्रॅम डोस दिला, ओके, तर 30 मिनिटांमध्ये किती मिलीग्रॅम इलिमिनेट होणार आहे, 10 मिलीग्रॅम. ओके, जर आपण इथं 200 मिलीग्रॅम डोस केला, ओके, तरी सुद्धा कॉन्स्टंट अमाऊंटच इलिमिनेट होणार आहे. म्हणजे किती मिलीग्रॅम इलिमिनेट होणार आहे, 10 मिलीग्रॅम इले. जर आपण 300 मिलीग्रॅम डोस दिला तरी पण किती मिलीग्रॅम इलिमिनेट होणार आहे, 10 मिलीग्रॅम. बरोबर आहे? लक्षात आलं? लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात काय, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं जरी वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन सेमच आहे. 10 मिलीग्रॅम इलिमिनेट होतोय 30 मिनिटांमध्ये, बरोबर आहे. म्हणजेच प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढतोय का, नाही. रेट ऑफ इलिमिनेशन सेमच राहतं. सेमच अमाऊंट इलिमिनेट होते, 10 मिलीग्रॅम 10. तुम्ही 100 द्या, 200 द्या, 300 द्या, 500 द्या, बरोबर आहे. लक्षात आलं? तर याच्यामध्ये झिरो ऑर्डर मध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं
तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढत नाहीये, तो काय सेमच राहतोय. त्यामुळे रेट ऑफ इलिमिनेशन is not directly proportional to plasma concentration in zero order kinetic of elimination. Rate of elimination is not directly proportional to the plasma concentration. फर्स्ट ऑर्डर मध्ये रेट ऑफ इलिमिनेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल होता प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन बरोबर. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन पण वाढायचं. इथं रेट ऑफ इलिमिनेशन सेमच राहतं जरी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. हा सेकंड पार्ट झाला. तर पहिला पार्ट होता कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी इन युनिट टाइम. दुसरा पॉइंट आला रेट ऑफ इलिमिनेशन इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. मग झिरो ऑर्डर मध्ये जर आपण डोस वाढवला आणि सेमच अमाऊंट इलिमिनेट होती डोस वाढला तरी, त्यामुळे ड्रग काय होऊ शकतो बॉडीमध्ये अक्युमुलेट होऊ शकतो. कारण 100 मिलीग्राम दिला तरी 10 मिलीग्राम जातोय, 200 दिला तरी 10 जातोय, 500 दिला तर 10 जातोय. म्हणजे डोस वाढवला तरी रेट ऑफ इलिमिनेशन सेम आहे. त्यामुळे ड्रग हाय डोसला जास्त टॉक्सिक डोसला अक्युमुलेट होऊन टॉक्झिसिटीचे चान्सेस वाढतात. ओके. आता व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन क्लिअरन्स इन केस ऑफ झिरो ऑर्डर. क्लिअरन्सचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ इलिमिनेशन डिवाइडेड बाय प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. तर यामध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तरी पण रेट ऑफ इलिमिनेशन हा सेमच राहत होता. म्हणजे डिनॉमिनेटर वाढला आणि न्यूमरेटर सेमच राहतोय तर क्लिअरन्स काय होईल प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यावर? काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजे क्लिअरन्स डिक्रीज होईल. ओके. क्लिअरन्स डिक्रीज इन झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले 3 डिफरन्सेस आपण पहा एकदम व्यवस्थित डिस्कस केलेले आहे. आणि हे 3 समजले तुम्हाला तर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात येणार आहेत पहा. ओके. तर ह्या 3 पॉइंट आपण पाहिलेले आहे. तर काय काय पॉइंट पाहिलेत? फर्स्ट ऑर्डर मध्ये F for F, constant fraction of the drug is eliminated in unit time from the body. In zero order, constant amount of the drug is eliminated in unit time. First order rate, first order, it is directly proportional. Rate of elimination is directly proportional to plasma concentration. आणि the rate of elimination is not directly proportional to plasma concentration. Rate of elimination remain constant irrespective of plasma concentration. हे वेगळ्या भाषेत बोललं तर आपण असं म्हणू शकतो. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर रेट ऑफ इलिमिनेशन इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे रेट ऑफ इलिमिनेशन रिमेन्स कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ड्रगचं जरी कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी रेट ऑफ इलिमिनेशन सेम राहतो. क्लिअरन्स रिमेन्स कॉन्स्टंट इन फर्स्ट ऑर्डर आपण ते पाहिलं. आणि क्लिअरन्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे आपण झिरो ऑर्डर मध्ये बघितलेलं आहे. तर हे 3 डिफरन्स झाले. त्यानंतर आता हाफ लाईफशी याचा काय संबंध आहे, हाफ लाईफवर काय चेंज होतो ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एखाद्या ड्रगचा हाफ लाईफ म्हणजे काय? ओके. आता आपण म्हणलं ड्रग ए चा हाफ लाईफ 8 आवर आहे. त्याचा अर्थ काय होतो? ड्रग ए चा हाफ लाईफ 8 तास आहे. So what is half life? T half. Half drug is eliminated in that time. ओके. हा म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे की 8 तासामध्ये निम्मी अमाऊंट ड्रग प्लाझ्मा मध्ये जेवढं अमाऊंट आहे त्यातलं निम्म अमाऊंट इलिमिनेट होतं. बरोबर ना? लक्षात आलं? म्हणजे 100 mg ड्रग प्लाझ्मा मध्ये असेल आणि टी हाफ 8 तास असेल तर 8 तासानंतर हाफ ड्रग इलिमिनेट होतो आणि प्लाझ्मा मध्ये हाफ ड्रग असतो. म्हणजेच काय? इट इज द टाइम
What is half-life? Okay, it is the time required to decrease the plasma concentration of a drug to half of its original concentration. ही definition आहे. What is half-life? It is the time required to decrease plasma concentration of a drug to half of its original concentration. ओके, प्लाझ्मा मध्ये ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या हाफ कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी जो तास लागतात त्याला हाफ लाईफ असं म्हणतात. ओके, आणि त्याचा काही इफेक्ट आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर मध्ये काय होतं आणि झिरो ऑर्डर मध्ये काही हाफ लाईफ वर परिणाम होतो का, त्यासाठी तुम्हाला टी हाफचा एक फॉर्म्युला मी सांगणार आहे, परत पुढे येणारच आहे तो. व्हॉट इज हाफ लाईफ? 0.693 okay into volume of distribution divided by clearance. ओके, तर टी हाफ ह्या दोन पॅरामीटरवर डिपेंड आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड क्लिअरन्स. तर टी हाफ कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे 0.693 इंटू व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन डिवायडेड बाय क्लिअरन्स. आता तुम्हाला अप्लाय करायचं की फर्स्ट ऑर्डर मध्ये क्लिअरन्स काय राहत होता? कॉन्स्टंट. मग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जरी वाढवलं तर क्लिअरन्स कॉन्स्टंट राहत होता, तर टी हाफ मध्ये काही चेंज होईल का? मग नाही, अनचेंज राहील. तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन मध्ये टी हाफ इज अनचेंज. इव्हन आपण डोस वाढवला तरी पण 8 तासात निम्म ड्रग इलिमिनेट होईल, आपण एक्झाम्पल पाहिलं, आणि निम्म राहील जरी डोस वाढवला तरी. ओके, परंतु झिरो ऑर्डर मध्ये काय होतं आपण पाहिलं, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यावर क्लिअरन्स काय होतो झिरो ऑर्डर मध्ये आपण कमी होतो. डिक्रीज. मग ह्या फॉर्म्युला मध्ये डिनॉमिनेटरला जो क्लिअरन्स आहे, ओके, त्याची व्हॅल्यू डिक्रीज झाली, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू डिक्रीज झाली, तर टी हाफ काय होईल झिरो ऑर्डर मध्ये? इन्क्रीज. सो टी हाफ इज इन्क्रीज इन झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन. तर हा पॉइंट पण तुम्हाला आता समजलेला आहे. आता कोणत्या ड्रग्स फर्स्ट ऑर्डर फॉलो करतात, कोणते ड्रग्स झिरो ऑर्डर फॉलो करतात? तर मेजॉरिटी ड्रग्स हे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करतात आणि खूप कमी ड्रग झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करतात. व्हेरी फ्यू ड्रग फॉलो झिरो ऑर्डर. एक्झाम्पल, अल्कोहोल झिरो ऑर्डर प्युअरली फॉलो करतो. तर खूप सारे ड्रग हे फर्स्ट थेराप्युटिक डोसला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करतात आणि दॅट इज गुड. त्यामुळे साईड इफेक्ट जे टॉक्झिसिटीचे चान्सेस खूप साऱ्या ड्रग बरोबर थेराप्युटिक डोसला कमी आहेत. बरोबर आहे. आता कोणत्या ड्रग साठी फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन अप्लाय होऊ शकतं, कोणत्या ड्रग साठी झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन अप्लाय होऊ शकतं, ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. हा पॉइंट थोडा डिस्कस करायचा आहे आपल्याला, थोडा त्याच्यात आपल्याला काही कन्सेप्ट माहित पाहिजे. तर एक लक्षात घ्या की ड्रग फर्स्ट ऑर्डर मध्ये ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढतं, म्हणजे डोस वाढला तर इलिमिनेशन वाढतं, रेट ऑफ इलिमिनेशन. त्यामुळं क्लिअरन्स कॉन्स्टंट राहतो. आता इलिमिनेशन कोणत्या प्रोसेसवर डिपेंड आहे? दोन गोष्टी इलिमिनेशन साठी महत्वाच्या असतात, एक तर ड्रगचं मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. बरोबर आहे. आता मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आता लक्षात आलंय की लिव्हर इज द मेन साईट, आणि मेटाबॉलिझम साठी मेन काय लागतं आपल्या बॉडीमध्ये? एन्झाइम. बरोबर आहे. आणि मग ते एन्झाइम्स किती आहेत? ओके, ते फार महत्वाचं आहे. आणि मग एन्झाइम जर एक्सिस मध्ये असतील, बरोबर आहे, तर ड्रगचा डोस जरी वाढला तरी पण मेटाबॉलिझम होणार आहे, कारण एन्झाइम आहे खूप आपल्या शरीरात अवेलेबल. बरोबर आहे, एन्झाइम जास्त असतील तर. त्यानंतर ट्रान्सपोर्टर, एक्सक्रीशन साठी ट्रान्सपोर्टर महत्वाचे आहे. आपण ऑर्गॅनिक कॅनायन ट्रान्सपोर्टर, रिफ्लक्स ट्रान्सपोर्टर बघितले होते. तर काही ड्रग ट्रान्सपोर्टरच्या माध्यमाने ट्युब्युल मध्ये येतात. तर ट्रान्सपोर्टरचा नंबर किती आहे त्याच्यावर त्याचं एक्सक्रीशन डिपेंड आहे.
ब्लड फ्लो टू द लिव्हर कसं आहे, ब्लड फ्लो टू द किडनी कसं आहे. ब्लड फ्लो चांगला असेल तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन चांगलं असणार आहे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या पॉइंटवर ड्रग कोणती ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करतो ते असतं. जर ड्रग drugs which do not saturate the elimination processes over therapeutic concentration range, such drugs follow first order kinetic of elimination. म्हणजे इलिमिनेशन प्रोसेससाठी जे एन्झाईम्स लागतात, ट्रान्सपोर्टर लागतात, तर ते सॅच्युरेट नाही झाले, म्हणजे त्यांचा नंबर जास्त असेल, खूप जास्त असेल, तर ड्रगचं मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनला प्रॉब्लेम येत नाही. इव्हन ड्रगचा डोस वाढवला तर. म्हणजेच जे ड्रग नॉन सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशनने इलिमिनेट होतात, ते ड्रग फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन दाखवतात. त्यांच्यासाठी मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन प्रोसेससाठी ज्या गोष्टी लागतात त्या एक्सिस मध्ये असतात, त्यामुळे डोस जरी वाढला तरी पण त्यांचं मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशनला प्रॉब्लेम येत नाही. तर जे ड्रग नॉन सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशनने मेटाबोलाइज आणि एक्सक्रीट होतात, असे ड्रग फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन दाखवतात. बरोबर आहे. परंतु काही ड्रग ज्या एन्झाईमने मेटाबोलाइज होत आहेत त्यांचा नंबर जर लिमिटेड असेल, ते ज्या ट्रान्सपोर्टरने ट्युब्युल मध्ये सिक्रेट होत आहेत त्यांचा नंबर जर लिमिटेड असेल, तर अशा वेळेस अशा ड्रगचा डोस वाढला तर एन्झाईम्स लिमिटेड आहेत, ट्रान्सपोर्टर लिमिटेड आहे, तर मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन व्यवस्थित होणार नाही आणि इलिमिनेशन एफेक्ट होईल. बरोबर आहे. तर जे ड्रग सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशनने इलिमिनेट होतात, ते ड्रग झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन दाखवतात. तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिक इलिमिनेशन इज अप्लाइड टू which drugs which do not saturate elimination process किंवा drugs which eliminate from the body by non-saturation kinetic of elimination. आणि झिरो ऑर्डर कोणते ड्रग दाखवतात, जे सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशन इलिमिनेट होतात, ज्यांच्या मेटाबॉलिझम साठी एन्झाईम्स लिमिटेड आहे, ज्यांच्या एक्सक्रीशन पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रान्सपोर्टर लिमिटेड आहे, असे ड्रग चा डोस वाढवला तर मेटाबॉलिझम एफेक्ट होणार आहे, एक्सक्रीशन एफेक्ट होणार आहे, त्यामुळं ड्रग ऍक्युम्युलेट होईल बॉडीमध्ये आणि इलिमिनेशन वाढणार नाही. जरी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर ते ड्रग झिरो ऑर्डर फॉलो करणार आहे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट ऑर्डर, आता हे सगळं न लक्षात ठेवता जे ड्रग नॉन सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशन इलिमिनेट होतात ते फर्स्ट ऑर्डर फॉलो करतात, जे सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशन इलिमिनेट होतात ते झिरो ऑर्डर फॉलो करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण फर्स्ट ऑर्डर मध्ये बघितलं होतं, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन काय होतंय, वाढतंय. तर मग अशा ड्रगचं जर आपण प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेक केलं, ओके, पण सॉरी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढणार आहे. तर आपण जर ग्राफ काढला, ओके, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रेट ऑफ इलिमिनेशन, तर फर्स्ट ऑर्डर मध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन पण वाढणार आहे. तर सगळे पॉइंट एकत्र केले तर एक स्ट्रेट लाईन येते, स्ट्रेट लाईन येते. ओके, स्ट्रेट लाईन येते. ओके, हे तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रेट ऑफ इलिमिनेशन पण वाढवतं आणि त्याच्यामुळं जर आपण ग्राफ काढला प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रेट ऑफ इलिमिनेशन, तर हा ग्राफ एक लिनियर लाईन येते. म्हणून फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशनला लिनियर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन असं म्हणतात. परंतु झिरो ऑर्डर मध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट ऑफ इलिमिनेशन सेमच राहतो, कॉन्स्टंट राहतो, त्यामुळं तिथं स्ट्रेट लाईन येत नाही. त्यामुळं झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशनला नॉन लिनियर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन असंही म्हणतात किंवा कॅपॅसिटी लिमिटेड इलिमिनेशन, कारण सॅच्युरेशन कायनेटिक ऑफ इलिमिनेशन येथे इलिमिनेट होतात. तर कॅपॅसिटी लिमिटेड इलिमिनेशन किंवा नॉन लिनियर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन असे नावं त्याला दिलेले आहेत. अजून एक नाव दिलेलं आहे
मायकेलिस मेंटेन इलिमिनेशन. आता हे डिटेलमध्ये मी जाणार नाही, मायकेलिस मेंटेन इलिमिनेशन त्याला नाव का पडलं, पण झिरो ऑर्डरला नॉन लिनियर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन म्हणतात. ऍटलिस्ट तुम्हाला फर्स्ट ऑर्डरला लिनियर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन म्हणतात आणि झिरो ऑर्डरला नॉन लिनियर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे डिफरन्सेस झाले. लक्षात आले का फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर मधले डिफरन्स? जर तुम्हाला डिफरन्स आला 4 मार्कला, ओके, फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर, तर हे तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही लिहू शकता, कन्सेप्ट माहित नसेल तर तुम्ही लिहू शकणार नाही. बरोबर आहे. त्याला आता याच्यासाठी तुमचं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधल्या गोष्टी त्या कुठंच येणार नाहीये, इथं तुमचे कन्सेप्टच लागणार आहे. बरोबर आहे. विदाऊट कन्सेप्ट तुम्हाला ते क्लिअर होणार नाही. किंवा 2 मार्क ला व्हॉट इज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक एलिमिनेशन आणि व्हॉट इज झिरो ऑर्डर डिफाईन, तर मग ते तुम्हाला डिफाईन करणं पण जमणार आहे. तर डिफरन्स लक्षात आला तुमच्या? Yes. ओके. Sir, हा. first order and second order. फर्स्ट First आणि order is first order kinetic, and आणि second order kinetic means zero order kinetic. सेकंड नाही म्हणत, त्याला झिरो म्हणतात. हा, ते वरती हेडिंग सेकंड ऑर्डर कायनेटिक म्हणजे वेगळे आहे का झिरो नाही ऑर्डर नाही, ते पेक्षा? झिरो आहे, ते मिस्टेक झाले असेल. फर्स्ट आणि झिरो पाहिजे, सेकंड नाहीये, ते करेक्ट करावं अच्छा लागेल. ठीक आहे, दॅट इज ए मिस्टेक. सेकंड ऑर्डर नाही, अच्छा. फर्स्ट आणि ओके. झिरो. ओके. हा. ओके. ओके, ठीक आहे. 2 मिनिटं. दोन मिनिटात स्टार्ट करू आपण. आता याच्या पुढचं अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचं आहे. आता फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर काही ड्रग हे मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करतात. मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन. व्हॉट इज मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर ज्यावेळेस आपण एखादा ड्रग थेरापेटिक रेंज मध्ये यूज करतो, तर थेरापेटिक रेंज मध्ये यूज करताना त्याच्या मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनसाठी जे एन्झाईम्स ट्रान्सपोर्टर लागतात ते चांगल्या प्रकारे जास्त सफिशियंट अमाऊंट मध्ये असतात. त्यामुळं थेरापेटिक रेंज मध्ये डोस जरी वाढला तरी पण, सपोज आता एखादा ड्रगचा थेरापेटिक रेंज 10 ते 50 mg आहे, तर 10ला, 20ला, 30ला, 40 किंवा 50 पर्यंत आपण जरी यूज केला, तर डोस वाढवला तर रेट ऑफ इलिमिनेशन वाढणार आहे. तर थेरापेटिक रेंजमध्ये ते फर्स्ट ऑर्डर इलिमिनेशन फॉलो करतात. परंतु सेम ड्रग जर ओव्हरडोस मध्ये यूज केले, टॉक्सिक डोस मध्ये यूज केले, तर त्या टॉक्सिक डोसला, सपोज 10 ते 50 थेरापेटिक रेंज आहे आणि आपण डायरेक्ट 200 मिलीग्राम पेशंटने घेतला, सपोज टॉक्सिक डोस म्हणजे ऍक्सिडेंटली किंवा सुसाईड पॉइंट ऑफ व्ह्यू घेतला, तर त्यामध्ये त्यामध्ये काय होतं की अशा ड्रगच्या हायर डोस जर आपण दिला, तर तेवढे एन्झाईम्स आणि ट्रान्सपोर्टर अवेलेबल नसल्यामुळं कायनेटिक ऑफ इलिमिनेशन शिफ्टेड टू झिरो ऑर्डर. म्हणजे थेरापेटिक रेंजला ते फर्स्ट ऑर्डर फॉलो करतात आणि ओव्हर थेरापेटिक रेंज कायनेटिक ऑफ इलिमिनेशन चेंज फ्रॉम फर्स्ट ऑर्डर टू झिरो ऑर्डर, म्हणजे ते ओव्हर थेरापेटिक रेंज झिरो ऑर्डर फॉलो करतात. तर अशा ड्रगला आपण मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन ते फॉलो करतात असं म्हणतो. लक्षात आलं? मिक्स्ड ऑर्डर म्हणजे थेरापेटिक रेंजला ते फर्स्ट ऑर्डर फॉलो करतील आणि ओव्हर थेरापेटिक रेंज पेक्षा जास्त डोसला यूज केलं तर कोणते ऑर्डर फॉलो करतील? झिरो ऑर्डर. झिरो. तर त्याला म्हणतात मिक्स ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन, किंवा काही बुक मध्ये त्याला सुडो झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन असंही म्हणतात. ओके, तर कोणी तुम्हाला वायवा मध्ये विचारलं मिक्स ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन म्हणजे काय, तर काही ड्रग थेरापेटिक रेंजला फर्स्ट ऑर्डर फॉलो करतात, अबो थेरापेटिक रेंज ते झिरो ऑर्डर फॉलो करतात आणि त्याला आपण मिक्स ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन किंवा सुडो झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन असं म्हणतात.
आता कोणते ड्रग झिरो ऑर्डर किंवा सुडो झिरो ऑर्डर कायनेटिक इलिमिनेशन फॉलो करतात? हे एमसीक्यू साठी 3-4 नावं महत्वाची आहे. पेपरमध्ये एखादं नाव लक्षात राहिलं तरी चालू शकतं, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. हे एंट्रन्सच्या बुकमध्ये नेमोनिक दिलेला असल्यामुळे मी पण ते शिकवताना पीपीटी मध्ये सांगतो आणि नोट्स मध्ये पण ते अवेलेबल आहे त्या नेमोनिक. तर झिरो ऑर्डर किंवा सुडो झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फॉलो करणारे ड्रग कोणते? तर झिरो वॅट पॉवर हे नेमोनिक आहे. तर झिरो वॅट WATT, ओके, झिरो वॅट आणि पॉवरचा पी. तर W फॉर वारफेरिन, A फॉर अल्कोहोल अँड ऍस्पिरिन, T फॉर थिओफायलिन, ओके, अँड अनदर T इज टॉलब्युटामाइड. टॉलब्युटामाइड हा सल्फोनिलयुरिया ग्रुप मधला अँटीडायबेटिक ड्रग आहे. आता तो यूज होत नाही. आपण सेकंड जनरेशन सल्फोनिलयुरिया जास्त यूज करतो, जसं ग्लिमेपिराइड, ग्लिपिजाइड, ग्लायक्लाजाइड, ग्लॅमेनक्लेमाइड. तर टॉलब्युटामाइड त्याच ग्रुप मधला आधीचा ड्रग आहे फर्स्ट जनरेशनचा, तो अँटीडायबेटिक ड्रग आहे. झिरो वॅट पॉवर पी म्हणजे फिनेटॉइन. तर हे काही ड्रग्ज आहेत ते झिरो ऑर्डर किंवा सुडो झिरो ऑर्डर कायनेटिक इलिमिनेशन फॉलो करतात. जेव्हा तुम्ही सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी मध्ये हे ड्रग वाचता त्यावेळेस तुम्हाला हे झिरो ऑर्डर, सुडो झिरो ऑर्डर, मिक्स ऑर्डर कायनेटिक इलिमिनेशन हे वर्ड परत परत येतील. तर झिरो वॅट पॉवर वारफेरिन अँटीकोएग्युलंट आहे, अल्कोहोल ऍस्पिरिन, ओके, ए वरून. टी वरून थिओफायलिन हा अस्थमामध्ये यूज होतं, टॉलब्युटामाइड अँटीडायबेटिक, आणि झिरो वॅट पॉवर पी म्हणजे फिनेटॉइन. ओके, पी म्हणजे फिनेटॉइन. ओके, तर हे झाले फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर आणि मिक्स ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन. तर शॉर्ट नोट आली तर तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. आता बेसिक गोष्टी आपण चांगल्या प्रकारे डिस्कस केलेल्या आहे. आता लास्ट पार्ट जो आहे हाफ लाईफ. हाफ लाईफ साठी 2-3 MCQ तुम्हाला विचारले जाऊ शकतात, 2-3 प्रकारचे, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि तितकंच त्याच्याशी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वायवासाठी जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर त्याची डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. तर व्हॉट इज हाफ लाईफ आपलं ते डिस्कस झालेलं आहे. It is the time required to reduce the plasma concentration of a drug to half of its original concentration. एखाद्या ड्रगचा हाफ लाईफ आपण बघितलं 8 तास आहे, तर 8 तास त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे स्टार्टिंगचं त्याच्या हाफ होण्यासाठी 8 तास लागतात. म्हणजे त्या ड्रगचा हाफ लाईफ 8 तास आहे. सो इट इज द टाइम रिक्वायर्ड. टी हाफ म्हणजे टाइम असतो, बरोबर आहे. सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये तुम्हाला प्रत्येक ड्रग्सशी रिलेटेड तिचा टी हाफ मेन्शन केलेला असेल आणि सगळ्यांचं टी हाफ आपण लक्षात ठेवू शकत नाही. तर टी हाफ इज द टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ड्रग टू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन. ओके, आणि फॉर कम्प्लीट इलिमिनेशन ऑफ द ड्रग फ्रॉम द बॉडी हाऊ मेनी हाफ लाईफ रिक्वायर्ड? तर 4 to 5 हाफ लाईफ रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट इलिमिनेशन ऑफ द ड्रग फ्रॉम द बॉडी. म्हणजे एखाद्या ड्रगचा हाफ लाईफ 8 तास आहे, तर जवळजवळ 40 तासांनी आत्ता ड्रग दिल्यानंतर पूर्ण जवळजवळ बॉडीतून इलिमिनेट होण्यासाठी पूर्ण 40 तास लागतात. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि टू अचीव स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, हा जेव्हा आपण ड्रग देतो आहे आणि समजा ते आपण 6 आवरली देत आहोत परत परत, तर स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव व्हायलाही 4 ते 5 हाफ लाईफ लागतात. तर हे MCQ आहे की ड्रगचं कम्प्लीट इलिमिनेशन, ड्रग दिल्यानंतर त्याचं कम्प्लीट इलिमिनेशन बॉडीतून होण्यासाठी किती हाफ लाईफ लागतात? तर त्याचा आन्सर आहे 4 ते 5 हाफ लाईफ लागतात. कसं आहे ते आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने जाणून घेणार आहोत. नेक्स्ट स्लाइड मध्ये ते एक्झाम्पल आहे. आणि हाफ लाईफचा फॉर्म्युला काय आहे मी ऑलरेडी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. 0.693 मल्टिप्लाय बाय व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ते अशा प्रकारे पण डिनोट केलं जातं, ऍपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो 0.693 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, ओके, डिवाइडेड बाय क्लिअरन्स. म्हणजे हाफ लाईफ 2
पॅरामीटरवर डिपेंड आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि क्लिअरन्स. हा हाफ लाईफ कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. अजून काही MCQ विचारले जाऊ शकतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर ह्या स्लाइडवर काही MCQ आहे. ओके, तर सपोज आपण एखाद्या ड्रगचं एक्झाम्पल घेऊया. ओके, ड्रग आपण एक्स पकडूया आणि त्या ड्रग एक्सचा हाफ लाईफ हा 4 तास आहे असं म्हणूया. बरोबर आहे. म्हणजे 4 तासानंतर बॉडीमधून 50% ड्रग, म्हणजे जे पहिलं कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं त्याच्या 50% कॉन्सन्ट्रेशन राहील, 50% इलिमिनेट होईल. बरोबर आहे. ठीक आहे. तर 4 तासानंतर किती ड्रग इलिमिनेट होईल? 50%. आणि बॉडीमध्ये किती राहील? 50%. बरोबर आहे. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या ड्रगचा हाफ लाईफ 4 तास आहे, तर 4 तास झाल्यानंतर म्हणजे फर्स्ट हाफ लाईफ संपल्यानंतर 4 तास झाले म्हणजे एक हाफ लाईफ संपला. तर 4 तासामध्ये किती ड्रग इलिमिनेट होईल? 50%. आणि किती राहील बॉडीमध्ये? 50%. लक्षात आलं? ठीक. आता बॉडीमध्ये एक हाफ लाईफ संपल्यानंतर 50% राहिलेला आहे. बरोबर आहे. आणि 50% इलिमिनेट झालेला आहे. आता नेक्स्ट 4 तासामध्ये त्या राहिलेल्या 50% मधले 50% जे निम्म इलिमिनेट होईल, निम्म बॉडीत राहील. म्हणजेच सेकंड हाफ लाईफ मध्ये नंतर किती ड्रग टोटल इलिमिनेट होईल आणि किती ड्रग बॉडीमध्ये राहील. तर सेकंड हाफ लाईफ म्हणजे काय की 8 तासानंतर काय सिनेरिओ असेल. तर पहिल्या 4 तासात 50 इलिमिनेट झालं, 50 प्लाझ्मा मध्ये आहे. ह्या 50 मधलं निम्म राहील नेक्स्ट हाफ लाईफ मध्ये, म्हणजे 25% इलिमिनेट होईल आणि 25% प्लाझ्मात राहील. तर 50 म्हणजे 8 तासानंतर प्लाझ्मा मध्ये 25% ड्रग राहील. आणि इलिमिनेट किती झालं 8 तासामध्ये? पहिल्या हाफच्या वेळेस 50% आणि दुसऱ्या हाफ लाईफ मध्ये ह्या 50%तलं 25%. बरोबर आहे. म्हणजे टोटल किती झालं? पहिल्या हाफ लाईफ मध्ये 50% इलिमिनेट झालं, दुसऱ्या हाफ लाईफ मध्ये ह्या 50%तलं 25%च म्हणजे अर्ध इलिमिनेट होईल, म्हणजे 25% इलिमिनेट होईल, 25% बॉडीत राहील. मग पहिल्या हाफ लाईफचा 50% आणि दुसऱ्या हाफ लाईफचं 25%. तर सेकंड हाफ लाईफ नंतर किती टक्के ड्रग इलिमिनेट होतं? 75%. 75. बरोबर आहे. आता तिसऱ्या हाफ लाईफ नंतर 12 तासानंतर काय सिनेरिओ राहील? तर 25% राहिलं आहे, त्यातलं निम्म जाणार आहे, म्हणजे 12.5% जाईल आणि 12.5% बॉडीत राहील, म्हणजे 12.5% बॉडीत राहिलं आणि 12.5% इलिमिनेट होईल. सेकंड हाफ लाईफ नंतर 75% इलिमिनेट झालं आणि त्या तिसऱ्या हाफ लाईफ मधलं 12.5. मग टोटल किती इलिमिनेट होईल ती हाफ लाईफ नंतर? 87.5. 87.5. ओके, 87.5. तर MCQ असा येतो की आफ्टर 3 हाफ लाईफ डॅश डॅश अमाऊंट ऑफ द ड्रग इज इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. तर 87.5. किंवा असं विचारू शकता आफ्टर 3 हाफ लाईफ डॅश डॅश अमाऊंट ऑफ द ड्रग प्रेझेंट इन द प्लाझ्मा. तर ते 12.5%. आता चौथ्या हाफ लाईफ नंतर काय होईल? म्हणजे किती तासानंतर? 16 तासानंतर. हे जे 12.5 राहिलं त्यातलं निम्म इलिमिनेट होईल, निम्म राहील, म्हणजे 12.5चे किती राहील मग? 6.5% फक्त. ओके, 6.5% राहील आणि 6.5% चौथ्या हाफ लाईफ मध्ये जाईल आणि 3 हाफ लाईफ मध्ये 87.5 गेलं होतं, त्यात 6.5%, 6.6 नाही, 6.25, 12.5च्या हाफ म्हणजे 6.25. तर 87.5 मध्ये अजून 6.25 इलिमिनेट झालं तर 93.75 4 हाफ लाईफ नंतर ड्रग इलिमिनेट होतं आणि बॉडीमध्ये राहतं फक्त 6.25. आणि 5 हाफ लाईफ नंतर म्हणजे 20 तासानंतर समजा विचार केला तर 6.25च्या हाफ
प्लाझ्मामध्ये राहील, हाफ इलिमिनेट होईल. 6.25चा हाफ 3.125 तेवढं ड्रग राहील. ओके. आणि 4 हाफ लाईफ नंतर 93.75% इलिमिनेट होतं. त्यात प्लस अजून एक हाफ लाईफ 5व्या हाफ लाईफ मधलं 3.125% इलिमिनेट झालं तर टोटल 96.875% 5 हाफ लाईफ नंतर इलिमिनेट होतं. ओके. तर जवळजवळ 5 हाफ लाईफ नंतर 96.875 म्हणजे 97% ड्रग इलिमिनेट होतं. म्हणून असं म्हणतात की जवळजवळ 4 ते 5 हाफ लाईफ ड्रगच्या पूर्ण इलिमिनेशन होण्यासाठी लागतात ड्रग दिल्यानंतर. ठीक आहे. ते एमसीक्यू असे येतात की आफ्टर सेकंड हाफ लाईफ डॅश डॅश ड्रग अमाऊंट ऑफ द ड्रग इलिमिनेटेड फ्रॉम द प्लाझ्मा. ओके. तर त्याचा आन्सर काय आहे ते गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. तर हा चार्ट समजला का तुम्हाला? हा चार्ट काय बुक मध्ये मेन्शन नाही केलेला, फक्त असे एमसीक्यू येतात म्हणून तो मी प्रिपेअर केलेला आहे. तर चार्ट समजलाय का हा? Yes, sir. ओके. येस सर. ओके. तर असे एमसीक्यू तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता लास्ट पार्ट आपला जो राहिलेला आहे आजच्याचा तो आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझम. तर व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम असे जर तुम्हाला विचारलं तर त्याची डेफिनेशन काय आहे? Amount of drug into the systemic circulation. नाही, तिथं बायोअवेलेबिलिटी झाली ना. अमाऊंट ऑफ द ड्रग्स विच एंटर इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन in unchanged form, that is viability of the drug. What is first pass metabolism? Go through the liver. Drug passes through the ते तर झालं. ड्रग पासेस टू द लिव्हर म्हणजे ते तिथं व्हॉट डेफिनेशन ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय आहे की Metabolism of drug Amount of before drug. entering येस येस, circulation. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट इज द डेफिनेशन. ओके. व्हॉट इज फर्स्ट, आता बायो अवेलेबिलिटी वेगळं आहे आणि फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायोअवेलेबिलिटी ऍफेक्ट करतं तो पार्ट वेगळा आहे. व्हॉट इज बायो अवेलेबिलिटी आपण पाहिलं आहे की इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग enter into the systemic circulation in unchanged form from a given dosage form. ही सिंपल डेफिनेशन आहे बायोअवेलेबिलिटीची. म्हणजे इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग enter into the systemic circulation in unchanged form from a given dosage form, that is bioavailability. And what is first pass metabolism? It is the metabolism of the drug. ठीक आहे. फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे मेटाबॉलिझम वर्ड येतो, इट इज द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इंटू सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंट्री होण्याच्या आधी जे मेटाबॉलिझम होतं ड्रगचं त्याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम असं म्हणतात. बरोबर आहे. फर्स्ट पास मेटाबॉलिझम. अँड दिस इज द मेजर प्रॉब्लेम ऑफ विच रूट? फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज द Oral. ओरल रूट. Oral. व्हेरी गुड. जेव्हा आपण ड्रग ओरली देतो तर ते स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतं, तिथून पोर्टल सर्क्युलेशन मध्ये येतं म्हणजे पोर्टल वेन मध्ये येतं आणि तिथून मग लिव्हर मध्ये जातं. लिव्हर मध्ये मेटाबॉलाइज होते काही अमाऊंट आणि जी मेटाबॉलाइज नाही झाली ती मग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाते. तर ओरल रूटच्या संदर्भात हा मेजर कन्सर्न आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझम. एखाद्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जर हाय असेल, असा ड्रग जर ओरल रूटने दिला तर त्या ड्रगची बायोबिलिटी काय असते? कमी असेल. कमी असते. कमी असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता काही रूट असे आहेत की जे फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास करतात. म्हणजे काही रूट असे आहेत ज्या रूटने ड्रग दिलं तर ते ड्रग डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं बायपासिंग लिव्हर आणि बायपासिंग मेटाबॉलिझम. फॉर एक्झाम्पल सबलिंग्वल रूटने जर ड्रग दिलं जिभेखाली तर ते सबलिंग्वल व्हेसल मधून डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं लिव्हरला बायपास करून. ठीक आहे. त्याचप्रमाणे आय व्ही रूटने ड्रग दिलं तर ते डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर होतं. ट्रान्सडर्मल पॅचने ड्रग दिलं तर ते पण बायपास करतं फर्स्ट पास मेटाबॉलिझम. तर काही रूट्स असे आहेत जे फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास करतात आणि ड्रग डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं. परंतु ओरल रूटच्या बाबतीत ड्रगचा जो
हे आहे ड्रगचा जो प्रवास आहे तो पहिले ऍब्सॉर्प्शन नंतर पोर्टल व्हेन मधून लिव्हर मध्ये जातं आणि लिव्हर मधून मग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं. त्यामुळं ओरली ड्रग दिल्यानंतर काही अमाऊंट डेफिनेटली मेटाबोलाइज होते. मग ते इंटेस्टाईन मध्ये मेटाबोलाइज होऊ शकतं ड्रग, पोर्टल सर्क्युलेशन मध्ये मेटाबोलाइज होऊ शकतं, लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होऊ शकतं आणि मग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये राहिलेली अमाऊंट जाते. बरोबर आहे? ठीक आहे. आता याचं सिग्निफिकन्स काय ते थोडंफार तुम्हाला विचारलं. आता डेफिनेशन तर तुम्हाला लिहिता येईल आणि बायोबिलिटी मध्ये एक फॅक्टर तुम्ही हा लिहू शकता. बरोबर आहे? ठीक आहे. तर पहा, दिस रेफर्स टू द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग ड्युरिंग इट्स पॅसेज फ्रॉम द साइट ऑफ ऍब्सॉर्प्शन इनटू सिस्टेमिक सर्क्युलेशन. आता ही थोडी डिफिकल्ट पुस्तकाच्या भाषेत आहे, काही बुक्स मध्ये सोपी डेफिनेशन पण आहे. द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इनटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन जरी लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. ओके, अँड दिस इज द मेन प्रॉब्लेम ऑफ ओरल रूट. तर मग ते मेटाबॉलिझम पुढे होऊ शकतं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता त्याचं काही सिग्निफिकन्स काय आहेत, ऍट्रिब्यूट म्हणतात त्यात काय पहा. तर ओरल डोस इज कन्सिडरेबली हायर दॅन सबलिंग्वल अँड पॅरेंटल डोस. कारण काही सबलिंग्वल रूटनी फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास होतं. पॅरेंटल रूट मध्ये तुम्हाला मी IV रूट सांगितलं आहे, ट्रान्सडर्मल पॅच सांगितलेलं आहे, त्यांनी फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास होतं. त्यामुळं ओरल रूटच्या बाबत फर्स्ट पास मेटाबॉलिझम चा मेन प्रॉब्लेम आहे. आणि आपण मग ओव्हरकम कसं करू शकतो, तर डोस वाढवावा लागतो. अशा वेळेस काही ड्रग जरी मेटाबोलाइज झालं लिव्हर मध्ये तर राहिलेली अमाऊंट मग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल. तर मग ओरल डोस आणि सबलिंग्वल डोस मध्ये ओरल डोस ड्रगचा जास्त असतो सबलिंग्वल पेक्षा. ओके, तर ग्लिसरल ट्रायनायट्रेटचा बघा तुम्ही, GTN चा ओरल आणि सबलिंग्वल डोस मध्ये फरक आहे. ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि प्रत्येक माणसाचं लिव्हरची मेटाबोलायझिंग कॅपॅसिटी ही वेगळी असते. ओके, त्यामुळे इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन दिसू शकतात. म्हणजे दोन माणसांना ओरली सेम ड्रग दिला, सेम अमाऊंट, तर दोन्ही व्यक्तींमध्ये सेम अमाऊंट प्लाझ्मा मध्ये एंटर होईल असं नाही. ओके, एखाद्या पर्सनचं लिव्हर स्ट्रॉंग असेल, मेटाबॉलिझम कॅपॅसिटी चांगली असेल, तर ते ड्रगचं मेटाबॉलिझम करेल चांगलं आणि त्यामुळे कमी अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल. बरोबर आहे? एखाद्या पर्सनचं लिव्हर चांगलं कार्य करत नाहीये, 40-50% करतंय, तर त्यावेळेस ड्रगचं मेटाबॉलिझम अफेक्ट होणार. त्यामुळं कमी मेटाबोलाइज होईल ड्रग लिव्हर मध्ये आणि जास्त अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल. बरोबर आहे? तर इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन त्या केसमध्ये दिसून येऊ शकतात. आता एखाद्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे आणि असा ड्रग एखाद्या लिव्हर डिसीजच्या पेशंट मध्ये दिला, ज्याचं लिव्हर कार्य करत नाहीये, तर काय होऊ शकतं? त्या ड्रगची ओरल बायोबिलिटीवर काय फरक पडू शकतो? Increase. वाढून जाईल. कारण नॉर्मली ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय असेल तर बायोबिलिटी ही कमी असते. पण फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय असतं म्हणजे तो ड्रग लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतो. बरोबर आहे? आता लिव्हरच कार्य करत नसेल तर तो ड्रग मेटाबोलाइज होणार नाही. त्यामुळे ऍक्टिव्ह फॉर्म सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल जास्त. त्यामुळं ओरल बायोबिलिटी इज इन्क्रीज इन पेशंट विथ सिव्हिअर लिव्हर डिसीज. ओके, आता दोन ड्रग आहेत, दोघांचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे आणि ते का हाय आहे? कारण त्यांच्या लिव्हर मध्ये मेटाबॉलिझम होत आहे. सपोज ड्रग A आणि B आपण देत आहोत, बरोबर आहे, आणि दोघांचं लिव्हर मध्ये मेटाबॉलिझम होत आहे जास्त आणि कमी अमाऊंट सिस्टम म्हणजे बायोबिलिटी कमी आहे. समजा A आणि B च्या मेटाबॉलिझम साठी एक एन्झाईम लागतो आहे, सेम एन्झाईम लागतो आहे, त्याचा नंबर लिमिटेड आहे आणि ए आणि बी जेव्हा आपण सायमल्टेनियसली दिलं तर ए ला चांगली
एफिनिटी आहे त्या एन्झाईम बरोबर बाइंड व्हायला आणि त्यामुळे एचं मेटाबॉलिझम तिथं घडून येईल. पण त्या एक्स एन्झाईमचा नंबर लिमिटेड असल्यामुळं बीच्या मेटाबॉलिझमसाठी एक्स एन्झाईम अवेलेबल नसेल, मग बीचं मेटाबॉलिझम होणार नाही आणि जास्त अमाऊंट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाऊ शकते, त्यामुळे बीची बायबिलिटी वाढवू शकते. तर हे ड्रग इंटरॅक्शनशी रिलेटेड मी सांगितलं. ओरल बायबिलिटी ऑफ ए ड्रग इज इन्क्रीज इफ अनदर ड्रग competing with it in the first pass metabolism is given concurrently. तर हा एक इश्यू होऊ शकतो. तर हे ऍट्रिब्यूट तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला मध्ये व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम विचारतील. एखादा ड्रग ज्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे अशा एखाद्या ड्रगचं नाव सांगा. त्यावेळेस तुम्हाला एखादा ड्रग माहित पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला GTN लक्षात ठेवायचं आहे, ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट किंवा नायट्रोग्लिसरीन. त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. प्रोपॅनॉलॉल नावाचा ड्रग आहे, त्याचाही फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्याच ड्रगची नावं आपण लक्षात ठेवू शकत नाही, एक दोन लक्षात ठेवणं पॉसिबल आहे. आणि व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन बायबिलिटी, जर ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय असेल तर बायबिलिटी अशा ड्रगची कमी असते. हे तुम्हाला आता बायबिलिटी मध्ये समजलेलंच आहे. तर हे झालं फर्स्ट पास मेटाबॉलिझमशी रिलेटेड. आता एक लास्ट पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करतोय MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू, हॉफमन्स इलिमिनेशन. हॉफमन्स इलिमिनेशन काय आहे? हॉफमन्स इलिमिनेशन तर आणि त्याच्यात MCQ काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की मेटाबॉलिझम साठी काय महत्वाचं असतं, की साईट ऑफ मेटाबॉलिझम, कुठं मेटाबॉलिझम होतोय आणि त्या मेटाबॉलिझम साठी, त्या रिएक्शन साठी कशाची गरज असते? एन्झाईमची. बरोबर आहे. म्हणजे मेटाबॉलिझम कशाने घडून येतं? ड्रग एका ड्रगचं जे केमिकल स्ट्रक्चर आहे ते कसं चेंज होतं? केमिकल अल्टरेशन कशामुळे चेंज होतं? एन्झाईम्समुळं. बरोबर आहे. तर ओव्हरऑल सगळ्या ड्रगच्या मेटाबॉलिझम साठी एन्झाईमची गरज लागते. विदाउट एन्झाईम्स ड्रगचं मेटाबॉलिझम पॉसिबल नाहीये. बरोबर. परंतु परंतु काही असे ड्रग आहेत, ओके, ते बॉडीमध्ये आल्यानंतर विदाउट एन्झाईम्स केमिकल स्ट्रक्चर त्यांचं अल्टर होतं आणि ते वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन इलिमिनेट होतात. म्हणजे आणि त्याला होफमन्स इलिमिनेशन असं म्हणतात. पहिल्यांदा ते होफमनने शोधून काढलं. बरोबर आहे. होफमन्स इलिमिनेशन. ओके. तर ड्रग जे स्ट्रक्चर आहे केमिकल, तर ते केमिकल स्ट्रक्चर स्पॉन्टेनियस मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होऊन जे मॉलिक्युल्स आहे ड्रग मधले त्यांचं रिअरेंजमेंट होती मॉलिक्युलची, स्ट्रक्चरल मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होती आणि त्यामुळे स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होतं, केमिकल अल्टरेशन होतं आणि ड्रग विल कन्वर्ट इनटू इनएक्टिव्ह वॉटर सोल्युबल फॉर्म विदाउट एजन्सी ऑफ एन्झाईम. थोडक्यात काय, सोप्या भाषेत मी सांगायचं ठरलं तर हॉफमन इलिमिनेशन म्हणजे काय? केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग विदाउट द एजन्सी ऑफ एन्झाईम. काय? केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग विदाउट एजन्सी ऑफ एन्झाईम, त्याला आपण हॉफमन्स इलिमिनेशन म्हणतो. हे कसं घडून येतं की ड्रगचे जे मॉलिक्युल्स आहेत त्याची रिअरेंजमेंट होती स्ट्रक्चर मध्ये आणि रिअरेंजमेंट झाल्यामुळं केमिकल अल्टरेशन होऊन इनएक्टिव्ह वॉटर सोल्युबल फॉर्म बनतो आणि तो इलिमिनेट होतो. आणि हे कोणता ड्रग फॉलो करतं? त्याचं नाव आहे ऍट्रॅक्युरियम. कोणता ड्रग हॉफमन्स इलिमिनेशन फॉलो करतो? आता हा ड्रग कोणता आहे? आणि त्याचा एक भाऊ आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो त्याच्याशी रिलेटेड सिस ऍट्रॅक्युरियम. ओके, सिस ऍट्रॅक्युरियम. ऍट्रॅक्युरियम किंवा सिस ऍट्रॅक्युरियम हे हॉफमन्स इलिमिनेशन फॉलो करतात. म्हणजे थोडक्यात काय, ऍट्रॅक्युरियम किंवा सिस ऍट्रॅक्युरियमच्या
इनऍक्टिव्हेशन साठी एन्झाईमची गरज आहे का? नाही. नाही. बरोबर आहे. ते Yes. स्वतः त्याचं बॉडीमध्ये स्वतः रिअरेंज होणार स्ट्रक्चर, स्पॉन्टेनियस मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होऊन इनऍक्टिव्ह वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं आणि ते इलिमिनेट होतं. त्याला हॉफमन्स इलिमिनेशन असं म्हणतात. म्हणजे याला एन्झाईमची गरज नाही. बरोबर आहे. एन्झाईमची गरज नाही. बरोबर आहे. अजून हे स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे हे ड्रग, ऍट्रॅक्युरियम, सिस ऍट्रॅक्युरियम. अजून सिग्निफिकन्स काय राहू शकतं? कोणत्या पेशंट मध्ये आपण ते सेफली देऊ शकतो? ज्या पेशंटला लिव्हर प्रॉब्लेम आहे, लिव्हर फेल्युअरच्या पेशंट मध्ये आपण हे देऊ शकतो, कारण लिव्हरची गरज नाही याला मेटाबॉलिझमसाठी. आणि त्यामुळे आपण ते सेफली यूज करू शकतो. तर एमसीक्यू ला व्हॉट इज हॉफमन इलिमिनेशन? केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग विदाउट द एजन्सी ऑफ एन्झाईम. Drug is converted into inactive water soluble form by spontaneous molecular rearrangement. And which drug follows Hofmann's elimination? Atracurium किंवा cis atracurium. MCQ साठी तुम्हाला हे येऊ शकतं. Which of the following drug follow Hofmann's elimination? आता हे युनिव्हर्सिटी एक्झाम पर्यंत हे हॉफमन्स इलिमिनेशन लक्षातून जाईल. ठीक आहे, कारण परत परत ते कुठंच येणार नाही. पण एमसीक्यू क्लिक होऊ शकतो तुम्हाला. चला, हॉफमन्स इलिमिनेशन आपल्याला कन्सेप्ट माहीत झाला तर तो क्लिक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फार्मॅकोकायनेटिक्स कंप्लीट केलेलं आहे, डिटेलमध्ये कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही सर्व जणांनी ते त्याचे नोट्स ज्या दिल्यात ते एकदा वाचा. हे व्हिडिओ परत एकदा पाहू, ऐकून तुम्हाला ते फायनल तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. काहींनी ते ऐकले पण असतील आणि काय म्हणता येईल की नोट्स पण वाचून झालेले असतील. तर फार्मॅकोकायनेटिक डिटेलमध्ये आपलं कम्प्लीट झालेलं आहे. उद्यापासून आपण